नमस्कार प्रेक्षक हो, जागतिक महिला दिन विशेष सन्मान नारी शक्तीचा या विशेष कार्यक्रमात को पावर्ड बाय सिद्धेश्वर पान शॉप, श्री गणेश स्वीट्स आणि मीरा केटरर्स प्रस्तुत या विशेष चर्चा सत्रामध्ये मी रवी पाटील आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या महिला दिनाच्या या नारी सन्मानाच्या विशेष भागामध्ये आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका, नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण समितीच्या सभापती आणि शिखर स्वामिनी महिला सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा संगीता हेमंत गायकवाड आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करू. ताई, सगळ्यात आधी जनमत मराठी वाहिनीवरती मी आपलं स्वागत करतो. पहिला सगळ्यात महत्त्वाचा विषय आपल्याला जागतिक महिला दिनाच्या आणि महाशिवरात्रीच्या आणि सोबतच शिक्षण समितीच्या सभापती पदावरती सलग दुसऱ्यांदा आपली निवड झाली, या सगळ्या नैमित्तिक कारणांचा मी तुम्हाला सगळ्यात आधी मनापासून शुभेच्छा देतो आणि चर्चा सत्राला सुरुवात करतो. आमच्या प्रेक्षकांना सगळ्यात आधी हे ऐकायला आवडेल की आपलं म्हणजे प्रत्येक महिलेला हवं असं वाटणार माहेर पण ज्याला म्हणतो की जन्म कुठे झाला, प्राथमिक शिक्षण आणि इतर शिक्षण कुठे झालं आणि विवाहाच्या सुवर्ण विडीमध्ये अडकेपर्यंतचा आपला प्रवास कसा झाला याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. माझं बालपण नाशिकमध्येच झालं, नाशिक रोडमध्येच. मुळात जन्मही नाशिक रोडचाच आहे आणि वडील प्रेसला असल्या कारणाने त्यांचं वास्तव्य नाशिक रोडमध्येच होतं. त्याच्यानंतर माझी 1ली ते 5वी ही शाळा महानगरपालिकेच्या शाळेमध्ये माझं शिक्षण झालं आणि 6वी पासून ते 10वीपर्यंत कोठारी कन्या शाळा नाशिक रोड येथे शालेय प्राथमिक शिक्षण माझं झालं आणि त्याच्यानंतर आरंभ महाविद्यालयामध्ये 12वीपर्यंतचं शिक्षण झालं. त्याच्यानंतर लग्न ज्या वेळेला झालं परिस्थिती काय होती सासरची? परिस्थिती तसं बघितलं तर सर्वसाधारणच होती. नुकतंच कुठे यांचं म्हणतो ना बिझनेसमध्ये पाऊल ठेवलेलं होतं आणि तीच साथ एकमेकांच्या साथीने आज इथपर्यंत. लहानपणापासून तुम्ही काही स्वप्न पाहिले असतील आयुष्यात, काय व्हायचंय, काय बनायचंय किंवा मला काय करायचंय, या विवाहापूर्वी पाहिलेल्या स्वप्नांचा विवाहानंतर संदर्भ जुळला का आणि ती स्वप्न जी पाहिली होती ती पूर्ण करता आली का? जे विचार सुद्धा केलं नव्हतं तेही विवाहानंतर आपल्याला अनुभवायला मिळालं, याबद्दल काय सांग? खरं सांगायचं तर तेव्हा कोणत्याच प्रकारचा मनामध्ये विचार नव्हता. अगदी सर्वसाधारण माध्यम काय म्हणतात ना मध्यमवयीन घरातून आम्ही आलेलो आणि जसं इतर मुलं शिकतात तसे त्याप्रमाणे आम्ही पण शिकलो. पण असं स्वप्न किंवा मला काय व्हायचंय काय हा काहीही विचार मनात नव्हता. बस शिकत राहायचं पुढे आणि पुढे जे येईल त्याला सामोरे जायचं, असा साधारण प्रवास. तुम्ही कधी समाजकारणात, राजकारणात अशा नगरसेवक पदापर्यंत, सभापती पदापर्यंत जाल असं कधी वाटलं? कधीच नाही. कधी दूरपर्यंत मला वाटलं नाही की मी या क्षेत्रामध्ये येईल. कधी या क्षेत्राचं स्वप्नच बघितलं नाही. एवढंच होतं की गावात जेव्हा इलेक्शन असायचं तेव्हा आम्ही असं लहानपणी रिक्षात बसून वगैरे किंवा मग जे काही प्रचार करायचे त्यांच्यासोबत फिरायचो. म्हणजे प्रचाराच्या माध्यमातून का होईना पण राजकारणाशी थोडंफार आम्ही जुडलेलो होतो आणि पण हे स्वप्नात नव्हतं की आम्ही कधी राजकारणात येऊ किंवा ह्या पदापर्यंत पोहोचेल. असं कोणतंही मनात स्वप्न नसताना अचानक समोर आलेली संधी म्हणावं लागेल. योगायोगानं प्रारब्धानं ती संधी उपलब्ध झाली आणि इथपर्यंत तुमचा प्रवास झाला. मला तुम्हाला हे विचारायचं आहे, आजची जी स्त्री आहे, शहरी भागातली असो, ग्रामीण भागातली असो, सर्वसामान्य असो, गृहिणी असो, आजची स्त्री तुम्हाला तुमच्या नजरेतून कशी वाटते? ती अबला वाटते का सबला वाटते? कसं आहे की मध्यमवर्गीय स्त्री, कुठेतरी एक कामगार वर्गातली स्त्री आणि उच्च विभूषित किंवा उच्च भागातली स्त्री, हे वेगवेगळे टप्पे पडतात. प्रत्येक ठिकाणी महिलांच्या जो त्यांना मान सन्मानाचा दर्जा आहे तो प्रत्येक ठिकाणी वेगळा आहे. मला असं वाटतं प्रत्येक ठिकाणी त्यांना समान अधिकार म्हणा किंवा त्यांचा सन्मान होत नाही. कारण काही ठिकाणी आजही आपण बघतो की स्त्रियांवर अत्याचार होताच, त्यांना कुठेही समान दर्जा दिला जात नाही आणि काही ठिकाणी अगदी समान दर्जा आहे. शेवटी कुठेतरी एक शिक्षणाचं म्हणा किंवा
तुमचं राहणीमान असेल, तुमचे विचार असेल, त्यावरती हा दर्जा ठरलेला आहे. आजच्या स्त्रियांचे प्रश्न काय आहे? आजच्या स्त्रियांचे प्रश्न, त्यांना मुळात घरातून बाहेर पडून स्वतःसाठी काहीतरी करायची इच्छा तर भरपूर आहे. त्यांच्यासमोर प्रश्न हे आहे की माझ्याकडे वेळ आहे, पण मी त्याचं काय करू? किंवा एखादा छोटासा बिझनेस करायचा आहे, तर मी त्याला सुरुवात कुठे करू? कुणाचं मार्गदर्शन घेऊ? त्याला पुढे जाऊन मी त्या एखाद्या बिझनेसमध्ये असेल किंवा एखादं क्षेत्र असेल, त्या क्षेत्रामध्ये मी कसं पुढे जाऊ? तर त्यांच्या पुढे ही सगळ्यात मोठी म्हणजे प्रश्न आहे की आपल्यालाही आपल्या पतीबरोबरच आपल्या घराचा, आपल्या मुलांचा जो खर्च आहे किंवा आपल्या घराला जे लागणारं सगळं भांडवल आहे, कुठेतरी त्यांनाही वाटतं की आपणही त्याला हातभार लावला पाहिजे. आणि त्यांच्या डोक्यात तोच विचार असतो की आपल्याला काहीतरी करायचं आहे, त्याला योग्य दिशा, योग्य मार्गदर्शन मिळणं त्यांना गरजेचं आहे असं वाटतंय. प्रेक्षक, तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमची आवडती वृत्तवाहिनी, जिचं नाव आहे जनमत मराठी. एरवी तुम्ही नुसतं पान खाल्लं असेल, पण नाशिकचे सुप्रसिद्ध मामांच्या हातचे सिद्धेश्वर पान अद्याप खाल्लेले नसणार. प्रीमियम चटणी पान, डेसर्ट पान, चिमुरड्यांना आवडणारे बच्चा पान, तीन मुंडी पान, मसाला, राजवाडी, बॉम्बे, सिंगोडा, मघई, स्पेशल पाणीपुरी पानापासून लड्डूच्या रजवडी लड्डू, शाही लड्डू, कोकोनट लड्डू, चॉकलेट लड्डू, केसर लड्डू, तसेच ड्रायफ्रूट स्वीट पान, सिद्धेश्वर स्पेशल कलकत्ता पान, नवरत्न वैशाली, नवरत्न फुलचंद, तसंच कपल स्पेशल पान, हनीमून स्पेशल, कोहिनूर गोल्ड आणि कपल प्रीमियम गोल्ड सारख्या पानांची चव तुम्ही अद्याप चाखलेली नसणार. जर तुम्ही नाशिक मधील लोकप्रिय सिद्धेश्वर पानाची चव चाखली नसेल, तर नाशिक मधील लोकप्रिय सिद्धेश्वर पानाची चव चाखण्यासाठी आजच आपल्या नजीकच्या सुप्रसिद्ध सिद्धेश्वर पान शॉपला भेट द्या आणि तुमच्या जिभेची चवीशी भेट करून द्या. सिद्धेश्वर पान कॉर्नर, नाशिक रोड आणि सिद्धेश्वर फॅमिली पान कॅफे, गंगापूर रोड शाखेला आजच भेट द्या. आमचा पत्ता नाशिक रोड शाखा, सिद्धेश्वर पान कॉर्नर, गाळा क्रमांक 8, आनंद भक्ती संकुल, दत्त मंदिर, ऋतुरंग भवन समोर, नाशिक रोड, नाशिक. गंगापूर रोड शाखेचा पत्ता सिद्धेश्वर फॅमिली पान कॅफे, गाळा क्रमांक 3, शोभना प्लाझा, शहीद सर्कल जवळ, साई चायनीजच्या शेजारी, गंगापूर रोड, नाशिक. आमच्याकडे लग्न आणि मंगल कार्यासाठी पानांच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. संपर्क अशोक मामा पगार, दूरध्वनी क्रमांक 9561 00 33 11, तसेच 8208 92 60 38. हो, छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं सन्मान नारी शक्तीचा महिला दिन विशेष कार्यक्रमात स्वागत आहे. संगीता गायकवाड मॅडम यांच्यासोबत आपण चर्चा करतोय. मॅडम, मला सांगा, तुम्ही शिक्षण समितीच्या सभापती आहेत, 2 टर्मचा एक चांगला अनुभव आपल्या पाठीशी आहे. आजच्या महिलांना, मुलींना शिक्षणाबद्दल ज्या अडचणी आहेत त्या तुम्ही जवळून पाहिल्या. काय अडचणी असतात महिलांच्या शिक्षणाशी निगडीत आणि कसा त्याच्यावरचा मार्ग काढला जातो? महिलांचा शिक्षणाच्या निगडीत जो प्रश्न आहे, कुठेतरी काही महिलांचं शिक्षण अपूर्ण राहिलेलं असतं. त्यांना ती पूर्ण करायची इच्छा असते, कुणाचं लग्न होतं किंवा कुणी त्यांच्या घरगुती अडचणीमुळे शिकू शकत नाही. तर अशा महिलांना शिक्षणासाठी जर पुढे काही करायचं असेल तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे, तिथे जाऊन ते आपलं शिक्षण पूर्ण करू शकतात. विविध कोर्सेस आहे, त्या माध्यमातून त्या पुढे शिकू शकतात. आमच्या माहितीप्रमाणे तुम्ही बोलताना सांगितलं 11वी 12वी पर्यंतचा शैक्षणिक प्रवास, पण आमच्या जनमत मराठी वाहिनीकडे जी माहिती आहे त्यात तुम्ही पदवीचं शिक्षण घेऊन पदव्युत्तर पर्यंतचाही प्रवास करत असल्याची माहिती आहे. याबाबत काय सांगाल, कसा चमत्कार घडला आहे? खरं तर आपल्या आयुष्यामध्ये आपलं सगळं काही मिळतं, पण शिक्षण एक गोष्ट अशी आहे की आपल्याला असं वाटतं की आपण फक्त लग्नाच्या आधीपर्यंत किंवा लहान असतानाच आपण शिक्षण घेऊ शकतो. पण मला असं वाटतं की शिक्षणाला कोणतीही वयाची अट नाही आहे. 12वी नंतर लग्न झाल्यानंतर 10 ते 15 वर्षाच्या संसारानंतर या क्षेत्राकडे वळाले आणि नगरपालिका सदस्य म्हणून काम करत असताना असं लक्षात आलं की आपल्याकडे सगळं काही आहे, पण आपण एका मार्गाने किंवा एका गोष्टीने आपण कमी आहोत, आणि ते म्हणजे शिक्षण. आणि आजच्या काळात शिक्षणाची खरोखरच अत्यंत गरज आहे. आणि कुठेतरी मलाही वाटायचं की आपण
उच्च शिक्षित असावं किंवा आपल्याकडे डिग्री असावी आणि तेच ध्येय डोक्यात ठेवून आत्ता ह्या पंचवार्षिकला निवडून आल्यानंतर काही महिलांची मी ट्रिप घेऊन गेले यशवंतराव विद्यापीठात. त्याचं मागचं कारणही तसंच होतं. मलाही पुढे शिकायची इच्छा होती आणि ज्या महिलांचं शिक्षण अपूर्ण झालेलं आहे मला असं वाटायचं की त्यांनी पण मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेऊन आपली डिग्री पूर्ण करावी. कमीत कमी आपल्याला एक तो आनंद असतो की चला आपण सुद्धा एक उच्च शिक्षित आहोत, आपल्याकडे एक डिग्री आहे. आणि तो विचार डोक्यात ठेवून महिलांची ट्रिप घेऊन गेल्यानंतर मी माझी डिग्री कंप्लीट केली. BAचं ह्याच वर्षी कंप्लीट झाली माझं BA. वा. आणि आता मी MA पॉलिटिक्स ॲडमिशन घेतलेलं आहे. अतिशय प्रेरणादायी ताईंचा हा प्रवास आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला घेऊन जाणार आहे. आजची महिला सुरक्षित आहे का? सुरक्षित नाही असं म्हणेन मी. काय कारण आहे त्याचे? कारण असं आहे की जोपर्यंत समाजाची विचार करण्याची पद्धत बदलत नाही, जोपर्यंत त्यांच्या विचारामध्ये हे येत नाही की एक महिला तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो आपली आई, बहीण, आपली मैत्रीण असं म्हणून बघितलं तर मला वाटतं सगळ्या महिला सुरक्षित राहतील. पण कुठेतरी आपण कितीही प्रयत्न करून जोपर्यंत समाजाच्या बघण्याचा दृष्टिकोन हा बदलत नाही तोपर्यंत स्त्री ही असुरक्षितच असणार आहे असं मला वाटतं. सामाजिक दृष्टिकोन बदलण्यासोबत कायद्यात काही बदल व्हावा असं आपल्याला वाटतं? कायद्यात बदल होण्याची गरज आहेच आहे. काही गुन्हे घडत आहेत तर गुन्हेगारांना त्वरित शिक्षा होणं हे सुद्धा गरजेचं आहे. आणि आपल्याकडे कायद्याचा धाक असणं हा फार महत्त्वाचा आहे. कारण एखादा गुन्हा करून गुन्हेगार जेव्हा जेलमध्ये जातो किंवा आत जातो त्याला माहिती की आपल्याला बेल होणार आहे, जामीन होणार आहे आणि आपण सुटणार आहे. पण कुठेतरी कायद्याचा असा धाक प्रत्येकाच्या मनात असणंही गरजेचं आहे. आणि महिलांचा आदर करण्याची जी मला वाटतं क्षमता किंवा जो दूरदृष्टिकोन पाहिजे तो पाहिजे खरं. पुन्हा एकदा ताई, महिलांच्या शैक्षणिक प्रश्नांवर चर्चा झाली, त्यांच्या आर्थिक परिस्थितीबाबत झाली, सामाजिक दृष्टिकोन आणि कायद्याबद्दल आपण बोललो. मला एका छोट्या गोष्टीकडे तुम्हाला घेऊन जायचं आहे. गृहिणींचे सर्वसामान्य काही प्रश्न असतात. काय प्रश्न असतात एका सर्वसाधारण गृहिणीचे? सर्वसाधारण गृहिणीला तिचं घर चालवणं हे अत्यंत महत्त्वाचं वाटतं. जे वाढलेले बाजारभाव असतील किंवा आपण बघतो गॅसचे भाव वाढलेले असतील, तिला कुठेतरी तिच्या मिस्टरांचा येणारा पगार असेल त्याचं सगळं ताळेबंद हिशोब करून तिचं घर तिला कसं चालवावं. पुन्हा मुलांची शिक्षणं आहेत, आजकाल शाळेंच्या फीज इतक्या वाढलेल्या आहेत आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा आहेत. तर आपल्या मुलांना तिथपर्यंत पोहोचवणं आणि आपलं घर सांभाळून सगळं काही तिला ते मॅनेज करणं हा सगळ्यात मोठा प्रश्न तिच्यासमोर आहे असं वाटतं मला. ती एवढी तारेवरची कसरत घर चालवण्यासाठी करत असते, तिला ताणतणाव असतो का? नक्कीच ताणतणाव भरपूर असतो खरं तर. कारण आपण बघतो महिला सकाळी उठल्यापासून सगळ्यांचं करत असते घरामध्ये, पण ती फक्त स्वतःकडे लक्ष देत नाही. कुठेतरी हा ताणतणाव असतो आणि तो ताणतणाव दूर होण्याची अत्यंत गरज आहे. कारण ती प्रत्येकाचं करत असते पण तिच्यासाठी कोणी पाण्याचा ग्लास भरून देणार नसतं. तिलाही वाटतं आपण 2 मिनिटं बसावं, कोणतरी आपल्या डोक्यावरनं हात फिरवावं की बाई तू दमली आहे का, एखादा म्हणजे पाणी पी, किंवा तिला एक शाबासकीची थाप ही जरी मिळाली तरी मला असं वाटतं की तिचा ताणतणाव बऱ्यापैकी कमी होईल. आम्ही पाहिलंय शिखर स्वामीनी महिला सेवाभावी संस्थेची स्थापना करून तुम्ही या परिसरातल्या महिलांना एकत्र करून बरेच उपक्रम तुम्ही राबवत असता. या सगळ्या अडचणींची सोडवणूक तुमच्या त्या विचारपीठावरून तुम्ही करत असता, त्याबद्दल काय सांगाल? या सगळ्या ताणतणावांवरती शिखर स्वामीनी संस्था कसं काम करते? शिखर स्वामिनी बहुउद्देशीय महिला संस्था स्थापन करण्यामागचं एकमेव कारण की महिलेने 1 तास तरी बाहेर पडावा. कमीत कमी तिच्या काही अपेक्षा असतात, तिचे काही छंद असतात, तिच्या आवडीनिवडी असतात, त्या आवडीनिवडी जपून. आणि दुसरं असं की तिला थोडंसं समाजाचं देणंही हे समजावं की चला आपण घरच्यांसाठी करतोच आहे पण समाजासाठी सुद्धा आपलं देणं आहे. निदान कार्यक्रमाच्या निमित्तानं का होईना ती 1 तास घराच्या बाहेर पडते, 4 मैत्रिणींना भेटते, त्यांचे विचार जाणून घेते. आणि त्या महिलांमध्ये अशा काही महिला असतात की त्या खूप काहीतरी वेगळं करत असतात. मग त्या महिलांचा आदर्श घेऊन ह्या महिलांना सुद्धा वाटतं की अरे ही करू शकते, हीच घरदार मुलं सांभाळून जर सगळं करू शकते तर मी का करू शकत नाही.
कुठेतरी तिला पण एक शिकायला मिळतं की चला ह्या महिला करताय तर आपण नक्कीच आपल्या घरासाठी म्हणा, स्वतःसाठी म्हणा किंवा समाजासाठी आपण काहीतरी करू शकतो. तुर्तास पुन्हा एकदा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आपण परत येऊ. तुम्ही पाहत राहा जनमत मराठी. नाशिक रोडला राहताय, स्वीट्स खाण्याचा मूड झालाय, कुठून घ्यावं काही कळत नाहीये, तर मग वाट कसली बघताय? चला तर मग थेट चेनाराम चौधरी यांच्या सुप्रसिद्ध श्री गणेश स्वीट्स मध्ये दर्जेदार गुळाची जिलेबी, पेढे, बर्फी, लाडू, बालुशाही, समोसा, कचोरी, खमंग ढोकळा फरसाण पापडी आणि बरंच काही मिळण्याचं एक खात्रीशीर ठिकाण. म्हणजे चेनाराम चौधरी यांचं श्री गणेश स्वीट्स. आमचा पत्ता शॉप क्रमांक 3, दत्त मंदिर रोड, अशोक विहार, नगरसेवक RD धोंगडे यांच्या संपर्क कार्यालया शेजारी, मुक्तिधाम मागे, नाशिक रोड, नाशिक. आमच्याकडे लग्न, स्वागत समारंभ, साखरपुडा, सत्यनारायण पूजन, वास्तुशांती, वाढदिवस आदी कार्यांसाठी शुद्ध शाकाहारी जेवणाच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. चवीने खाणार त्याला श्री गणेश स्वीट्स देणार. एक वेळ अवश्य भेट द्या. श्री गणेश स्वीट्स संचालक चेनाराम चौधरी आणि दिनेश चारण. संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 96 37 52 28 31 तसेच 86 00 69 90 31 आणि 97 99 18 67 24. पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मॅडमशी आपण चर्चा करतो आहोत. आपण प्रभावी कामाबद्दल चर्चा केली, करंजींच्या कामाबद्दल केली. रितिकाच्या बाबत काय सांगाल? काय व्यक्तिमत्व आहे ते? रितिकाचं व्यक्तिमत्व म्हणजे स्वच्छंदी आहे. जे मनाला आवडतं तेच करणार. प्रत्येकाचा शिक्षणाकडेच कल असतो असं नाही. तिचं शिक्षण झालं, तिने BCom कम्प्लीट केलं, पण तिला आवड होती ती मेकअपची. स्वतःही एक उत्कृष्ट मेकअप म्हणजे स्वतःचा मेकअप आर्टिस्ट आहे ती. पण तिला आवड होती की आपल्याला काही करिअर करायचं असेल तर आपण हेच क्षेत्र निवडायला हवं आणि जेही करायचं ते टॉप लेवलचं असलं पाहिजे. म्हणून तिने त्याच काय म्हणतात त्याच क्षेत्राची निवड केली आणि ती आज म्हणतात ना एका चांगला मेकअप आर्टिस्ट म्हणून तिचं आज नाव उदयास येत आहे. रॅपिड प्रश्नांकडे मी येणार आहे. घरातला सगळ्यात आवडता सदस्य कोण? बापरे, आता कसं सांगणार? नाही, ते तर नाहीच सांगू शकणार. म्हणतात ना आपल्याला आपलं पूर्ण हातच आपल्या 5 बोटं असतात, पण प्रत्येक बोट आपल्याला हवंच असतं ना. आपला आवडता रंग? माझा आवडता रंग ब्ल्यू, निळा रंग. आवडता खाद्यपदार्थ? विशेष असं काही नाही, जे असेल ते आवडीने खाते. हवीशी पुन्हा पुन्हा करावीशी वाटणारी आवडीची गोष्ट? पुन्हा पुन्हा करावीशी म्हणजे मला एक तर ट्रेकिंग, निसर्गात फिरणं. जे मला कायम तुम्ही 8ही दिवस सांगितलं की आज ह्या टेकडीवर जायचं आहे, उद्या त्या टेकडीवर जायचं आहे, आज ह्या निसर्गात फिरायला जायचं, तुम्ही एनी टाईम कुठे. भीती वाटत नाही? अजिबात नाही. उंचीची भीती वाटत? बिलकुल नाही. कुठून बळ येते? माहिती, आवड असली की बळ आपोआपच येतं माणसाला. ना आवडणारी गोष्ट? असं काही विचार केलाच नाही की आवडत नाही काही. जे समोर येईल त्याला चांगलं म्हणायचं आणि ॲक्सेप्ट करून टाकायचं त्या गोष्टींना. सरांच्या स्वभावातला सगळ्यात मोठा गुण कोणता असेल? सगळ्यात मोठा गुण एखाद्याला कन्व्हिन्स करणं. समोरच्या माणसाला किती पण तो डिप्रेशनमध्ये असेल किंवा काहीतरी आपल्याकडनं होत असेल, पण त्यांनी समजावून सांगितल्यानंतर समोरचा माणूस हा शांत झालाच पाहिजे आणि त्याला जे काम करायचं आहे ती दिशा त्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. त्यांचा हा सगळ्यात मोठा गुण आहे. गुण आहे की स्वतःचा अनुभव? माझा अनुभव तर आहेच, पण मी बघत आले की कोणी त्यांच्याकडे आलं कोणतीही शंका घेऊन का त्या शंकेचं निरसन होऊन तो माणूस एकदम म्हणतो ना आनंदात आणि प्रसन्न मुखाने तो तिथून त्याच्या शंकांचं समाधान घेऊन बाहेर पडत असतो. आयुष्यातलं नेमकं ध्येय, उद्दिष्ट, स्वप्न काय? स्वप्न तशी काही खास नाही आहे. जे समोर येईल त्याला सामोरं जायचं. आपलं घर, प्रपंच, कुटुंब सांभाळून आपल्या मुलांचं चांगलं शिक्षण तर त्यांचं झालंच आहे, चांगल्या नोकरी असेल ना, चांगला बिझनेस असेल, त्यांनी त्यात सेटल व्हावं
आणि आमच्याकडनं जितकं होईल तितकं समाजकार्य आमच्या दोघा पती पत्नीच्या हातून व्हावं. असं तुम्ही महिलांच्या प्रश्नांवरती आपण चर्चा करत आहोत. तुम्ही महिला कार्यकर्त्याच आहात, पालिकेचा पोटवारा, नगरसेवक पद, स्वतःचा परिवार, कसं काय सांभाळतं हे सगळं? तसं बघितलं तर कसरतच असते महिलेची. तर म्हणतात ना, महिले ती अष्टभुजा असते, दुर्गा मातेची ज्या अष्टभुजा असतात त्याप्रमाणेच आम्ही पण तारेवरची कसरत करून आमचं घरदार मुलं सांभाळून पुन्हा महापालिकेचा जो कारभार असेल किंवा जनसामान्यांमध्ये जाऊन त्यांच्याशी बोलणं असेल, त्यांचे कामं करणं असेल, तर सकाळपासूनच एक कार्यक्रमाचं नियोजन झालेलं असतं की आता उठून आपल्याला घरातलं हे काम आवरायचं आहे, त्याच्यानंतर इतक्या वाजता आपल्याला ऑफिसमध्ये जायचं आहे, कुठे कार्यक्रम असेल तिथे जायचं आहे. तर एक नियोजन करून आणि त्याप्रमाणे दिवसभराचा प्रवास चालू असतो. तरी अचानक काही कार्यक्रम आला तर परत त्याच्यातून वेळ काढून आम्हाला तिकडे जाणं वेळ असतं. द्यावाच लागतो. तुम्ही आत्ता काही वेळापूर्वी बोलताना सांगितलं की परिवारामध्ये एका सर्वसामान्य महिलेला सन्मान, तिच्या सुखदुःखाची विचारणा केली पाहिजे आणि तिला पाठबळ मिळालं पाहिजे, कौतुकाची थाप तिच्या पाठीवर पडली पाहिजे. ही जी एक सर्वसामान्य महिलेची मागणी असते, तुमची ही मागणी पूर्ण होते का? नक्कीच होते. आत्ताच नाही, आधीपासूनच. माझ्या पतींचं मला पाठबळ मिळालं आहे म्हणून आज मी इथे आपल्यासमोर बसलेली आहे. प्रत्येक वेळी काही घ्यायचं असेल, कुठे जायचं असेल, मी त्यांना सांगितलं की नाही तुम्ही आणून द्या किंवा तुम्ही जा, नाही तू जा, तुला अडचण आली तर मला सांग, पण तू कर. गाडी शिकण्यापासून तर बऱ्याच गोष्टी आहेत की तू कर, तुला नाही आलं तू मला सांग, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि त्यांचं पाठबळ आहे म्हणून मी आज तुमच्यासमोर बसलेली आहे. थोडं परिवाराबद्दल बोलणार आहे. हां. तसं हेमंत गायकवाड हे नाव नाशिकला काही नवीन नाही. त्यांच्या कार्याशी मग ते त्यांचं भारतीय जनता पार्टीचं मंडलाचं काम असो, प्रभावी कन्स्ट्रक्शन डेव्हलपमेंटमधलं काम असो, ते सगळ्यांना माहिती आहे. तुमच्याही कामाशी नागरिक आता चांगले सुपरिचित झालेलेच आहेत. पण इतर जी घरातली माणसं आहेत, सदस्य आहेत, त्यांच्याबद्दल आम्हाला थोडंसं ऐकायला आवडेल. कोण कोण काय काय करतं, कोणकोणत्या क्षेत्रात ती काम करत आहेत? मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. मोठी मुलगी प्रभावी, तिचं आधी BCA केलं तिने, त्याच्यानंतर MBA केलं आणि तिला लँग्वेज शिकायची खूप हौस होती. जॅपनीज लँग्वेज शिकण्यासाठी ती जापानला 1.5 वर्ष राहिली. तिथे 1.5 वर्षाचा कोर्स केल्यानंतर ती नाशिकला पुन्हा परतली. त्याच्यानंतर इंडिया सिक्युरिटी प्रेस जे आहे तिथे काही जॅपनीज लोक आलेले होते, जॅपनीज मशिनरी बसवायचं काम चालू होतं, तर तिथे तिला मीडिएटर म्हणून काही दिवसासाठी हा जॉब पण लागलेला. म्हणजे कुठेही आता आपण बघतो की मोदीजींनी इतक्या सगळ्या वेगवेगळ्या स्कीम, मेट्रो असेल किंवा वेगवेगळे उद्योग व्यवसाय आपल्याला जापानमधून आपल्याकडे येत आहेत, तर कुठेतरी त्यांनी सुद्धा एक आवाहन केलंच होतं की लँग्वेज शिका, जॅपनीज लँग्वेज शिका किंवा अन्य ज्या असतील. तर त्याचाच कुठेतरी उपयोग होऊन तिला ह्या भाषेचा अत्यंत चांगला उपयोग होत आहे. कारण आपण बघतो अंबड असेल, सातपूर असेल, विविध कंपन्या आहेत, तिथे बाहेरच्या मशिनरी येत असतात, बाहेरची लोक येत असतात, पण त्यांना कुठेतरी भाषेचा प्रॉब्लेम आल्यामुळे हा जो तिने जॅपनीज लँग्वेज जी शिकलेली आहे ती खूप उपयोगी आहे आणि तिचा उपयोग चांगल्या प्रकारे आता तिला स्वतःच्या व्यवसायासाठी म्हणा किंवा एक आपण जर बघितलं की करिअर म्हणून त्याचा अत्यंत चांगला उपयोग तिला होत आहे. करण यांनी सुद्धा नव्या जोमानं काम सुरू केलं, त्याबद्दल काय सांगा? करणचंही नाशिकमध्येच BBA केलं त्यांनी आणि नंतर UK जाऊन त्यांनी MS त्याचं कंप्लीट केलं. आल्यानंतर तो लगेचच त्याच्या वडिलांच्या क्षेत्रामध्ये, म्हणजे त्यांचं कन्स्ट्रक्शनचं बिझनेस असल्यामुळे तो त्याच्यातही लगेच काम करायला त्याने सुरुवात केली. आणि त्याचप्रमाणे आम्ही एक रिसॉर्ट टाकलेला आहे, त्या रिसॉर्टचंही काम तो बऱ्यापैकी बघत आहे. कुठेतरी त्याचं शिक्षण झालं आणि त्याला लगेचच प्लॅटफॉर्म मिळाला आणि त्याने सुद्धा एक आवड दाखवली की नाही मला पप्पांच्या बिझनेसमध्ये लगेच काम करायचं आहे, की इतर मुलांसारखं कुठेही न जाता त्यांनी आल्या लगेचच कामाला सुरुवात केली आणि तो आता बऱ्यापैकी त्याचा अनुभवाचा तिथे फायदा त्याला होत आहे. आपण अत्यंत पारिवारिक सुद्धा बाबी संगीता मॅडमकडनं समजून घेतल्या. पुन्हा एकदा वेळ झाली आहे का छोट्याशा ब्रेकची. तुर्तास तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा जनमत मराठी. घरात मंगल कार्य आहे, पाहुण्यांसाठी रुचकर चवदार जेवण कोण करणार या चिंतेत आहात? तर मग चिंता करण्याची मुळीच गरज नाही.
कारण आपल्या सेवेत सदैव तत्पर आहेत मीरा केटर्स. लग्न, स्वागत समारंभ, साखरपुडा, सत्यनारायण पूजन, वास्तुशांती वाढदिवस आदी मंगल कार्यासाठी शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम व्यवस्थेसाठी दर्जेदार स्वयंपाकासाठी गाजलेलं नाव मीरा केटरर्स. आमचा पत्ता फ्लॅट क्रमांक 1, श्री रुद्र सोसायटी, संत ज्ञानेश्वर मंदिराच्या जवळ, ज्ञानेश्वर नगर, सैलानी बाबा जेल रोड, नाशिक रोड, नाशिक. मीरा केटर्स. संचालक चेनाराम चौधरी आणि JR चौधरी. मोबाईल क्रमांक 9637 52 28 31 आणि 8600 69 90 31. तसंच 9799 18 67 24. मीरा केटरर्स. नातं चवीचं आणि विश्वासाचं. चेनाराम चौधरी यांचे मीरा केटरर्स, नाशिक. एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. चर्चा आपण पुढे नेऊया. जर प्रत्यक्ष देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची समक्ष भेट होणार आहे, तुम्हाला त्यांच्याशी चर्चा करता येणार आहे, तर नाशिक शहरातल्या, राज्यातल्या आणि देशाच्या महिलांविषयी मोदी साहेबांनी नेमकं काय करावं, काय करायला हवं याबाबत जर सांगण्याची संधी मिळालीच तर काय सांगा? माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना समक्ष भेटण्याची वेळ जर आलीच तर 2-3 मुद्दे आहेत माझ्याकडे. एक तर सर्व मुलींना शिक्षण हे फ्री करावं, कोणत्याही क्षेत्रातलं असू द्या, आणि महिलांसाठी कमीत कमी व्याजदरात म्हणा किंवा काही असे उद्योग व्यवसाय कसे सुरू करता येईल यासाठी मोदीजींकडे नक्कीच माझ्याकडनं मागणी होणार आहे. आणि डोक्यात नाही डोक्यात अतिशय चांगल्या सूचना आपण मांडणार आहात असं आता आपण स्पष्ट केलंय. आमच्या जनमत मराठी वाहिनीच्या महिला प्रेक्षकांना आणि त्यांच्यासोबत समाजात वावरणाऱ्या पुरुष प्रेक्षकांना काय संदेश द्याल महिला दिनाच्या निमित्ताने? सर्वप्रथम 2-3 दिवसापूर्वीच महिला दिन होऊन गेलेला आहे, पण मला असं वाटतं की एका दिवसापुरता महिला दिन हा नसावा. प्रत्येक दिन हा महिलेचा आहे आणि महिला दिनाच्या मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते. स्त्रीला आणि पुरुषांना दोघांनाही एकच संदेश आहे की स्त्री पुरुष समानता ही असावी प्रत्येक क्षेत्रामध्ये. ते घर असेल, तुमचं कॉर्पोरेट क्षेत्र असेल, प्रत्येक ठिकाणी हा समान दर्जा हा महिलेला मिळाला पाहिजे असं पुरुषांना मी संदेश देईन. कारण मी सुद्धा या क्षेत्रामध्ये काम करत असताना बऱ्याचशा अडचणी आणि बरंचसं तो फरक जाणवतो. कुठेतरी महिला सदस्य आणि पुरुष सदस्य यांच्यातला तो फरक जाणवतो. अधिकाऱ्यांकडनं असेल किंवा इतर लोकांकडनं असेल तर हे चित्र दिसत असतं डोळ्याला. एखादी खंबीर बाई असेल तर ती बोलून मोकळी होते, तिचा संताप व्यक्तही करते, पण काही महिला अशा आहेत की त्या त्याला शांत स्वभावाच्या असतात. तर कुठेतरी हा महिलांना जो दुय्यम दर्जा दिला जातो ते जर तिची पोकळी आहे ती मला असं वाटतं दूर व्हायला पाहिजे. हाच तुमचा संदेश? हाच माझा संदेश. प्रेक्षक या होत्या संगीता गायकवाड, यांच्याशी आपण नारी शक्तीचा सन्मान या सदरामध्ये जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ही चर्चा केली. सगळ्या विषयांना स्पर्श करणारी ही चर्चा अतिशय समर्पक शब्दामध्ये त्यांनी प्रत्येक प्रश्नाची उत्तरं दिली आहेत आणि खूप चांगल्या सूचना सुद्धा त्यांनी मांडल्या आहेत. चांगल्या संदेशाचं वहन त्यांनी या मुलाखतीच्या माध्यमातून केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्या नाशिकमधून, आपल्या राज्यातून, या देशातून प्रत्येक स्त्री, प्रत्येक महिला ही जिजाऊची लेक व्हावी, ती रमाईची लेक व्हावी, सावित्रीची लेक व्हावी, अहिल्यादेवींचं उदात्त अंतःकरण समोर ठेवून तिनं चांगलं पुण्यवंत होण्याचं काम करावं, अशा सगळ्या विषयांना स्पर्श करणारी ही अतिशय सुंदर चर्चा आपण आज या निमित्ताने केली आहे. तसं तर संगीता गायकवाड यांच्याशी नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाशी निगडीत एक स्वतंत्र चर्चा आपण करणार आहोत आणि महानगरपालिकेच्या या प्रभागातल्या समस्यांशी निगडीत सुद्धा चर्चा येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याशी होणार आहे. तुर्तास महिला दिनाच्या निमित्तानं ही जी चर्चा आहे
ते इथेच थांबूया आणि अपेक्षा करूया की एका शायरानं खूप सुंदर ओळी सांगितल्यात की माना की उजड़े चमन को फिर से आबाद नहीं कर सकते हम, मगर कुछ काटे तो जरूर कम कर सकते हैं जिस राह से गुजरते हैं हम. म्हणून आयुष्याच्या प्रवासावरती सगळं जग जरी आपल्याला बदलता येत नसलं तरी काही काटे आपल्याला नक्की बाजूला काढता येतील. त्या काट्यांची चर्चा आणि ते बाजूला सारण्याची चर्चा आपण या निमित्तानं केली आहे. महिलांचे प्रश्न कायमचे सुटावेत हा निर्धार आणि संकल्प करून आपण आजच्या भागामध्ये इथेच थांबूया. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमची आवडती वृत्तवाहिनी जिचं नाव आहे जनमत मराठी. जबाबदारी न्याय हक्काची.